नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर परत घडामोडी नवीन काय आहेत कायची खरी माहिती देत असते हे तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही खूप प्रेमाने ह्या चॅनलवर येता. नवीन नवीन ज्या भगिनी येत आहेत त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, कारण एकच चॅनल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं चालतं, ते म्हणजे आपल्या हक्काचं हेच चॅनल आहे. खरी माहिती, कधीच खोटी माहिती भेटणार नाही, लबाड्या छबाड्या थापाड्या होणार नाहीत. किती जणाला आवडते माझं बोलणं? लगेच पटकन चॅनलवर आल्यात सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जाता यांनो. मी खूप जीव तोडून तुम्हाला माहिती देते. शनिवारचा दिवस मी तुमच्यासाठी काढते, तुम्ही थोडासा वेळ ऐकण्यासाठी काढत जा. आपलं फक्त एक दुसऱ्यांचं घेवाणदेवाण आहे बोलण्याचं, दुसरं काही नाही. तुम्हाला मला एवढंच बोलायचं आहे तायांनो, की आपली कृती समिती तर आहेच संघटना, पण त्याच्यामध्ये अखिल भारतीय संघटना जी स्थापना केली आहे पूर्ण देशातली, त्याच्यात 13 राज्य आहेत. मी राज्याच्या नावाचे निवेदन ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. तेवढ्या सगळ्या संघटना एकत्र होऊन, कारण आपल्या महाराष्ट्रात आपण खूप मोर्चे काढले, खूप निवेदनं दिली, खूप आमदार खासदाराला बोललो, खूप अधिवेशनं झाली, पण आपल्याला दिल्लीवरून हातोडा पाडायचा आहे, म्हणजे इकडे काहीतरी परिणाम होईल. तर आपल्या अन्नपूर्णादाईंना भेटायला सगळे गेले होते आणि त्यांनी सकारात्मक तर नेहमीच बोलतात, नकारात्मक तर आपल्यासाठी शासन नाही आहे. आपण कामच एवढी करून देतो त्यांना, त्यांचं काही नडत नाही, सगळा डेटा मिळतो, सगळी कामं होतात. तर सकारात्मक आहेत, पगार वाढू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. बघूया काय होतं आहे पुढं. आणि त्यांच्या पगारवाढीवर मी तर बसलेले नाही. मी त्यांना तुम्हाला ठाम सांगते, आज मी वेगळ्या विषयावर बोलणार आहे. हे बघा, पगारवाढ काही झालेली नाही. मधून सेविकेची भरती अजून काही निघालेली नाही. आणि बदलीचा GR काय आलेला नाही. बदली कुणाची होऊ शकत नाही, हे सत्य आहे. त्याचा GR माझ्याकडे आहे, वाटल्यास मी ग्रुपमध्ये तुम्हाला टाकते. दुसरे आपले CBचे पैसे आलेले नाहीत, आपलं भाडं आलेलं नाही, काही आलेलं नाही, काही नाही, 1 रुपया नाही. जे आहे मानधन रखडलेलं तेच आलेलं आहे. त्याच्यावरच आपण कशी तरी भाजी भाकरी खाऊन आहोत, समाधानी सुखी राहणार, कारण आशीर्वाद घेतो आहे. मला तर वाटतं ह्या शासनाने एवढी कामं आपल्यावर थोपल्यात, आता मात्र वंदना उड्या मारते अचानक. आता विचार करण्यासारखा हा विषय आहे तायांनो. पैसे कमवायच्या विषयावर येणार आहे. आधी अंगणवाडीचं बोलू द्या, जो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कसे पैसे कमवायचे तुम्हाला सांगणार आहे. मी कमवते, आनंदी उत्साही पण राहता येतं पैसे कमवण्यात, कारण त्यानं एक आनंदाची सोपी भाषा आहे. आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. लागतो का? कुणी पण सांगावं की आम्हाला आनंदी राहण्यासाठी पैसा लागतो. तुम्ही निसर्गाच्या वातावरणात गेलात तर ते तुम्हाला पैसा लागतो का? श्वासोच्छ्वास घ्यायचा असला तर पैसेवाल्यांना मस्त चांगली ताजी हवा, मग कमी पैशावाल्यांना थोडी कमी हवा, असं काय आहे का? ऑक्सिजन सगळ्यांना सारखं आहे. हसायला पैसे लागतात का? नाही. टाळ्या वाजवायला, आनंदाने बागडायला, आनंदासाठी पैसे लागत नाहीत, दुःखी होण्यासाठी पैसे लागतात. एकमेकाचं वैभव ऐश्वर्य बघून जळण्यासाठी पैसे लागतात, कारण जळून दुःखी होऊन आजारी पडून औषधं गोळ्या घ्यायची, त्याला पैसे लागणार. प्रेम वाटण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर माझ्या तायांनो, मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आपली अजून कोणतीही मागणी मान्य झालेली नाही. सरकारकडून 1 पैसा वाढीव मिळालेला नाही. आश्वासन दिलेलं आहे, फक्त वाढणार असं बोललेले आहेत. कधी वाढेन, काय वाढेन, असं काही त्यांनी आश्वासन दिलेलं नाही. आणि मला वाटतं आता त्यांना काही गरज पण आहे नाही. कोणतं मतदान नाही, काय नाही, सगळं त्यांच्या हातात आलं आता, दिल्लीपासून गल्लीपर्यंत. आता त्यांना गोरगरिबांची जाणीव नाही राहिली, काही नाही. एवढं लबाड हे शासन आहे, काय सांगायचं तुम्हाला, काय हाल लावलेत लोकांचे. आमच्यात तर इकडे मुंबईला तर आता प्यायचं पाणीसुद्धा संपलं आहे, पाऊस होत नाही आहे. कसले शाप घेतले त्यांनी, झाडं तोडून सगळी. आणि आता काय ती पण कामं काय अंगणवाडी कर्मचाऱ्याला लावतात का काय, असं मला वाटतं आहे. की जावरी जाऊन जरा KYC करून या. ती म्हातारी, लहानपणी बघा आपल्या आज्या बोलायच्या, चणे दळते म्हातारी, गडगडाट येतो. मग त्या म्हातारीचं फेस कॅप्चर KYC राहिली का बघावं का, आम्ही जाऊन करावं? नाही रे बाबांनो,
आमच्याकडे एवढे मोठे मोठे चार्टर प्लेन नाहीत प्रायव्हेट की आम्ही असं आबाळात जाऊन त्याची KYC आणि फेस कॅप्चर करून KYC करून किंवा त्या म्हातारीचं आधार कार्ड प्रथवीला आबाळाचं आधार कार्ड पृथ्वीजवळ जोडावं लागेल, लिंक करायचं राहिलं असेल म्हणूनच पाऊस येत नाही. असंच काहीतरी झालं असेल बघा. काय सगळी झाडं तोडून टाकल्यावर कसला पाऊस येईल, कुठून येईल? उकाड्याने नुसतं गोरगरीब लोक मरतात. त्यांचं SRA करा, मॅपिंग करा, जनगणना करा, मातृवंदना करा, लेक लाडकी करा, परत लाडकी बहीण करा, हे करा ते करा, सगळ्या योजना आमच्या दारी आणि सरकार खाते उपाशी, आपण सगळे उपाशी. असो, आपले शाप लागतात, परमनंट लागतात. थोडंसं शांत राहा. सहनशक्ती तर आपल्यामध्ये आहेच. किती सहन करायचं, बरोबर आहे तयानो. पण मी तुम्हाला एक वेगळा मार्ग पैसे कमवायचा सांगणार आहे. जसं मी 1.5 वर्षाआधी एका पतपेढीमध्ये जॉईन झाले आणि तिथून मला चांगली पैशाची इन्कम भेटली. माझ्या खूप साऱ्या 170 ते 80 अंगणवाडी कर्मचारी याच्यात जॉईन झालेल्या आहेत आणि चांगला पैसा कमवत आहेत. तुम्हाला जर कुणाला ह्याची आवड असली तर मी माझा नंबर देते. तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय असं लिहून पाठवा की हो ताई, मला अंगणवाडीच्या वेळेनंतर थोडीशी इन्कम पाहिजे. फक्त आपण एका शोरूममधून साडी आणली, सगळ्या मैत्रिणींना दाखवतो, त्याच्यावर आपल्याला काय भेटतं का? नाही. आपले स्वप्न कसे पुरे करायचे? ते नाही झोपलेले स्वप्न, जागे स्वप्न. मला घर घ्यायचं आहे, माझ्या मुलाचं एज्युकेशन पूर्ण करायचं आहे, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, सुपरवायझरच्यासाठी परीक्षा दिल्या, सगळा अभ्यास केला, आता काहीतरी उलटं काढतात. तर असं सगळ्या ह्या गोष्टींना बाजूला ठेवून पैसे कमवून आज पैशाची गरज आहे. थोड्या दिवसांनी एवढी महागाई वाढणार आहे. पगार वाढला तर किती वाढेन, वाढून 30,000 पण काय हो नाही हो पगार आजकाल काही नाही. 1200 रुपये ते मोलकरीण बाया घेऊन जातात मुंबईला 4 घरची भांडी घासून दिवसातून. तर एवढं काय 30,000 जरी पगार झाली तरी ती एवढी जास्ती पगार नाही. मग आपल्याला महिन्याला घरात 50,000 कसे यावे याचा विचार करायचा आहे. तर त्यानं तुम्हाला जर खरंच पैसा कमवायचा आहे, जीवनात पुढं जायचं आहे, तर तुमच्याच हाताने तुम्ही मला व्हॉट्सअप करायचा आहे. माझा नंबर आहे 9824202263. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर व्हॉट्सअप करा तुम्ही मला की हो ताई, मी ह्या जिल्ह्यातून आहे आणि मला पण 2 पैसे कमवायचे आहेत आणि माझी अंगणवाडी सेविका तुमची भगिनी आहे, तर मी कुठं कुणाचं काही गबाळ घेऊन कुठे पळून जाणार नाही. डायरेक्ट तुम्हाला जॉईंट करून देईन आणि तुम्ही आपले पैसे कमवायचे आहेत. याच्यात माझं काय नाही राहणार आणि मी पण कमवते. सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. तर तायांनो, परत एकदा माझा नंबर तुम्हाला सांगते. व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही हाय पाठवून जिल्ह्याचं तालुक्याचं नाव पाठवा आणि कसं जॉईंट व्हायचं, कसा पैसा कमवायचा, काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला मी तुम्हाला नक्की सांगेन. 9820420263 ह्या नंबरवर हाय पाठवा मला. परत एकदा नंबर सांगते. 9820420263 बरोबर. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. ह्याच्यावर कॉल करत जाऊ नका, कारण कॉलला मी अवेलेबल नसते. व्हॉट्सअपवर मी बघत असते. रात्री झोपायच्या आधी मी सगळे मेसेज चेक करते, सगळ्यांना उत्तर देते. तुम्हाला पण नक्की देईन तायानो. तुम्ही तर माझ्या जीवाभावाच्या भगिनी, तुम्हाला का नाही उत्तर देणार? तर माझ्या भगिनींनो, मी पैसा कमवत आहे म्हणून आनंदात आहे. खरंच सांगते, आज पैशाची गरज आहे. नाही म्हणलं तर. आणि अंगणवाडीचं वाढवून किती जरी आपण भांडलो, रडलो, रगडलो तरी 30-35 हजारच्या वरी हे लोक करणार नाहीत. मग आपल्याला 50,000 कसे कमवायचे, हाच माझा आजचा छंद आहे. माझ्या एकेका भगिनीच्या घरी एक्स्ट्रा इन्कम आली पाहिजे, तिला पैसे भेटले पाहिजे, तिची मुलं सुखानं नांदली पाहिजे. ती गोरगरिबाच्या मुलांची काळजी घेते. देव आपल्यासाठी निर्माण करत असतो वरी बसलेला आणि त्यांनीच आपल्याला हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. सगळ्या अंगणवाडीच्या भगिनी, याच्यामध्ये 4-5 हजार भगिनी महाराष्ट्रात जॉईंट आहेत. त्यांना सगळं माहिती आहे आणि करत आहेत आणि पैसे कमवत आहे. पण काही भगिनींची सवय असते बघा, मला मिळालं तर मी लोकांना का सांगू, माझं मी बघू, मला दृष्ट लागते हो. आपल्या भगिनींमध्ये तसं नाही. पैसा कमवायचा जेवढा आपण लोकांना आयडिया देऊ तेवढं आपले पैसे वाढतात, आपलं ज्ञान वाढतं. सरस्वती लक्ष्मी ही देण्याने वाढते आणि येतच असते आपल्याकडे. म्हणून देत राहतं.
म्हणून तायानं काही टेन्शन घ्यायचं नाही जीवनात. जे झालं ते सोडून द्यायचं. जी वस्तू जीवनात आली, जेवढा वेळ होती ती भोगायची, त्याच्यासाठी हळहळ करत बसायचं नाही. तरी तायांनो, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक विचार करा की आपण किती वर्ष झालो इमानतबराने काम करतो. का नाही वाढत आपल्याला मानधन? का सरकारला गरज वाटत नाही आपल्याला मानधन द्यायची? का अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक काम दिलं की संध्याकाळपर्यंत करून देतात. मग त्यांचं कुठं नडलं आहे खेटर? 10% जणी नाही केलं तर 90% जणी घाबरून म्हणा, प्रेमाने म्हणा, कसंही पण काम करून देतात. आणि भीती वाटते हो. मला पण वाटायची आधी, खूप भीती वाटायची. आता मी भीती वाटवते. कारण तेवढं आपल्याला आधी तर अभ्यास करायचा. अभ्यास केला की भीती वाटत नाही. आणि प्रेमात राहिलो, प्रेम केलं, आपण चांगलं वागलो तर तरी पण भीती वाटत नाही. दुष्ट लोकांना, पापी लोकांना, पाप केलेल्या लोकांना भीती वाटते. आपल्याला कसली भीती हो? गोरगरिबांच्या मुलांना सांभाळते, त्यांचे आशीर्वाद घेते, बाळगोपाळांबरोबर बसा आणि छान छान कविता म्हणा. मी तुम्हाला एक कविता बोलली होती, ती आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती कविता मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे. जर कुणाला ह्या कवितेवर चाल बसवायची असली तर बसवा. आपण हिला पुढे पुढे खूप मोठे मुलं भारताचे नागरिक घडवून आणू. मुलांना पावसाचे दिवस जवळ येत आहेत, झाडे लावायला शिकवा. नैसर्गिक माहिती द्या. राष्ट्रीय सणांची माहिती द्या. आजकालची मुलं मोबाईलमध्ये बुडून गेलेले आहेत. जरा पाट्या असल्या मुलांना पाट्यावर गिरवायला लावा. लहान लहान स्नायूंचा मुलांचा विकास होतो. आता आम्ही एका कार्यक्रमात मी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तिथे एका संस्थेने खूप चांगला उपक्रम राबविला. त्या संस्थेचे संपादक कुमार कुंबरे साहेब खूप छान, ते नेहमी आपल्या सेविका मदतनीसला मदत करतात, कार्यक्रम करत असतात. त्यांची मुलगी पण आता सुनीती कुंबरे ही सोशल वर्क करत आहे आणि त्यांनी पाट्या वाटल्या. आता 10वी-12वीच्या मुलांना बक्षीस अशी सारखे कार्यक्रम करत असतात. आणि मला असले कार्यक्रम आवडतात की माझ्या अंगणवाडीच्या भगिनीला काहीतरी कुठून तरी भेटतं आणि छोट्या आनंदामध्ये आनंदी राहायचं. हे शिकलेले आहे मी आणि तेच मी तुम्हाला सल्ला देत असते. तर माझ्या भगिनींनो, हे बघा, आपण काय म्हणतो, एक नाही तर दोन समस्या घ्यायच्या. आता समजा मला सुपरवायझर व्हायचं आहे, तर माझं ते काम नाही झालं तर माझी नाराजगी त्याच्यावर असणार. माझ्या कोणत्या तरी भगिनी रिटायर झाली, तिची ग्रॅज्युटी पेन्शन राहिली, तिची नाराजगी तिच्यावर. माझ्या भगिनीची बदली आहे, कुणाची अंगणवाडीत प्रॉब्लेम आहे, सेविका मदतनीसचा प्रॉब्लेम आहे, परत कितीतरी मुद्दे आहेत आपले, खाऊचे आहेत, बेबी किटचे आहेत. सगळं तर प्रत्येकाचा मुद्दा वेगळा असणार, मध्ये मुद्दे एकत्र सगळे होणार. मी तुम्हाला 10 वेळेस सांगते, कुणाचं एक काही ऐकत जाऊ नका. भर मोबाईलवर, यूट्यूबवर लाईव्ह बोलल्याने काही होत नसतं. काम करावं लागतं. आपले जे कृती समितीचे पदाधिकारी दिल्लीला जाऊन अन्नपूर्णा देवीला भेटलेले, त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. भेटावं लागतं, बोलावं लागतं. यूट्यूबवर बोलल्यावर, लाईव्ह बोलल्यावर तुम्ही आणि मीच ऐकता आणि कमेंट करता खाली एक दुसऱ्याला. आपला मुद्दा उचलायचा कुणी? आता पावसाळी अधिवेशन सुरू होईल, निवेदनं द्या. प्रत्येक अधिवेशनाला आपल्याला निवेदनं जास्तीत जास्त आमदार खासदारांना दिली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या मागण्या पुढं ठेवणार नाही, आपल्या मागण्या कशा मान्य होतील? नुसतं घरी बसून होतील का तायांनो? आपल्याला पण बोलायला पाहिजे. आपल्याला आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असल्या तर आवाज उठवायला पाहिजे, भांडायला पाहिजे. बरोबर आहे का नाही तायांनो? तर बोलायचं, पुढं व्हायचं आणि भांडायचं म्हणजे आपल्या हक्कासाठी भांडायचं. एकमेकाची केस धरून नाही भांडायचे. तसलं भांडण नको आपल्याला. आपण मतदानाने नाही आलेलो, आपण संविधानाने आलेलो. एकशात लक्षात ठेवा, आपण नेहमी राहणारी लोक आहेत. उद्या आमदार खासदार पडला, निवडला, कुठे गेला, काय झालं तर काही पत्ता नाही, पण आपण जाग्यावरच आहेत. आपण भाग घेणारी लोक आहेत, भाग घेणारी नाही. भाग 2 प्रकारचे असतात, एक भाग घ्यायचा असतो आणि एक भाग पळणारा असतो. तसे 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या भागमध्ये भाग घेतो, प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेट करतो आपण. मुलांच्या जीवनात असू द्या, आता मुलांची ॲडमिशनं आहेत, छोटी बाळगोपाळ येतात, त्यांचं स्वागत करा. त्यांना म्हणजे आपल्याला बघा, आपण शाळेत गेलो तर कुणी आपलं स्वागत केलेलं आठवतं का? किती छान वाटते. ती शिक्षक अजून आठवते की तिनं माझं स्वागत केलं होतं, तिनं मला गोड बोलले होते, आठवतं का नाही? तसंच आपल्या बाळगोपाळांना पण ह्या लहान वयात प्रेम द्यायचं. प्रेमाची एकच भाषा आहे, भरपूर प्रेम द्या आणि भरपूर प्रेम परत घ्या.
तर हेच आपल्याला करायचं आहे. म्हणून तायांनो, ह्या आत्ताच्या जमान्यात हे बघितले तर सगळे कमेंट, अहो सोशल मीडियाचा नीट वापर करावा माणसाने. एखाद्या माणसाला कुणी ट्रोल केलं, निगेटिव्ह बोललं की झाले सगळे सुरू होलसेलमध्ये, तू असा, ती अशी, तशी तशी, ता टू टी टी. इकडे एक बोट ठेवायचा, मी कशी आहे, मी कसा आहे, इथून सुरुवात करायची. चुकते माणूस, चुकून शिकायचं आहे आपल्याला, नेहमी चुकायचं, मगच शिकू शकतो. आणि जो चुकतो तोच शिकतो. दैर्य हरी पलंगावरी कधी भेटत नसतं, मेहनत करावी लागते. आपली खूप मेहनत झालेली त्यानं, त्याचं नक्कीच फळ आपल्या स्वतःच्या मुलाबाळांना भेटेल. आपण गोरगरिबाच्या मुलांना बघतो. माझ्या ताया खूप छान छान कमेंट करतात. आता तायानं महाराष्ट्रात कुठं कुठं पाऊस झाला, मुलांना झाडे लावायला शिकवा, त्यांना आनंदाने बागडायला, नाचायला, गायला शिकवा, गाणी गोष्टी करा. रजिस्टरचा बोजा कमी झालेला आहे. उगाच त्या सुपरवायझरनी रजिस्टर पडले असतील ऑफिसमध्ये, विकायचा काय प्लॅन असला तरी घेऊ पिऊ नका त्यांना. काय त्या बायांना जे वरून आलं ते कचरा आला, कचरासुद्धा वाटतील आपल्याला. म्हणून त्यांचं एवढं काय ऐकायचं नाही, एवढं काय सिरियस व्हायचं नाही. योजनाबाह्य कामं आपण जर नाही केली तर कुणाची नोकरी जाणार नाही, याची गॅरंटी असते. म्हणून घाबरून जाऊ नका. ती लेक लाडकी, मातृवंदना, परत ती लाडकी बहीण योजना असू द्या, किंवा SRA मॅपिंग असू द्या, BLOचं काम, किंवा जनगणनेचं असू द्या, ह्या सगळ्या कामाने नोकरी जात नाही. त्यांचा प्रॉब्लेम काय, त्यांच्याकडे स्टाफ नाहीत. मतदारच्या लोकांकडे स्टाफ नाहीत, BMCच्या लोकांकडे स्टाफ नाहीत, आणि तेवढी रिक्त पद आहेत, भरायची हिंमत नाही, तेवढे पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही. भरपूर पगार असतात मोठमोठा. मग आपल्याला काहीतरी सप्लिमेंटली थोडंफार दिलं की चला हो सुरू लागा कामाला. एक मशीन समजतात आपल्याला की सकाळी 10:30ला मशीन सुरू केली, 5 वाजता बंद करायची. अरे आम्ही माणसाची पिल्लं आहेत, पिल्लू. आमच्या आईवडिलांनी पण आम्हाला असंच प्रेमाने वाढवलं आहे, आणि तुम्ही काय आमची दशा केला. हे घाबरायचं नाही. नाहीतर नाही, मला कोणतं काम नाही आवडत. एखादं मला वाटलं सेवेचं काम आहे, आता मॅपिंग करायचं, गोरगरीब लोक परेशान होते, तर मी मार्ग दाखवला. पण ते मला जे काम आवडत नाही मी करतच नाही. आता पल्स पोलिओ आहे रविवारी, ते आपल्या मुलांच्या जीवनासाठी चांगलं आहे. त्यांना पोलिओ होणं तो करायचं, कारण उद्याच अपंग मूल झालं आपल्या अंगणवाडीत आलं तर आपल्यालाच वाटतं. त्याच्यापेक्षा पूर्वतयारी, ते आशीर्वादाचे समाजसेवेचं काम आहे, ते केलं तरी चालेल. पण उठ सकाळी, बस, हे ते टॅ ही सगळी कामं करायची नाहीत. दूर राहा सगळ्यात. काय घाबरायची गरज नाही. कुणाची नोकरी जात नाही. मंत्रालयाला, आयुक्तालयाला लेटर दिलेलं आहे योजनाबाह्य कामाचं, आणि कोणी जबरदस्ती आपल्याला करणार नाही. ह्या बायकांना आणि CDPOंना काहीतरी अवॉर्ड पाहिजे असतो, वाहवाही पाहिजे असते, म्हणून ती लोकं नाटकं करतात. घाबरून जाऊन कामं करू नका. जेवढं होतं तेवढंच करा. खूप मेहनत केलेली, खूप आपण कामं केलेली, आपण पाया बांधलेल्या आहेत. हे नुसतं बिल्डिंगीत राहायला आलेली लोक आहेत. पाया सगळा आपण मजदुरासारखं बांधलेलं आहे. सगळे कामं आपण केलेले आहेत. तळागाळातली माहिती आपण घेतो. उन्हातानात डाटा आपण जमा करतो. आपल्या किती चक्कर येऊन पडत आहेत, आणि ह्यांना काय मज्जेत AC ग्रीन रूममध्ये बसून मज्जा करतात आणि आपल्याला कामाला लावतात. असं काय कामाचं झालं तर मी AC रूममध्ये घुसून छापते. ती कुठती मोठं कोणी अधिकार असते, काय असू दे, मला काय भीती वाटत नाही. अरे काय व्हायचं आहे हक्काचं बोलायला, कुणाच्या बापाला घाबरायचं आहे. संविधान आहे, आणि ह्या भारतात सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, आपल्या प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. तर आपण प्रश्न मांडतो आणि प्रश्न ठेवतो, म्हणून घाबरायचं नाही. तर किती जणांना इंटरेस्ट आहे 4 पैसे कमवण्यासाठी, नक्की मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आत्ता मी फक्त पैसा कमवायच्या मागे लागणार आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना पण कमवून देणार आहे. आणि कमवायचं, पैसा आला की छोट्या छोट्या गोष्टींना आनंद मिळतो. आपल्या छोट्या छोट्या गरजा आपल्या खूप मोठ्या मोठ्या गरजा नाहीत. कुणाला असं आहे का 25-20 लाखाचं बॅग घेऊन फिरायचं नाही, मोठी एक 50-60 लाखाची कार घ्यायची नाही. आम्हाला आमचे 2 वेळेची भाकरी, आणि कुणाच्या पुढे हात पसरू देऊ नको, आणि कुणाचं कर्जबाजारी नको. मुलं बाळं सुखत राहू दे एवढं मागता आपण, आणि हे खूप मोठं आहे. मी आज सांगते, तीच लोक नशिबान आहेत आज, ज्यांच्या घरात कोणता आजार नाही, ज्यांचं कोर्ट कचेरीत जाणं येणं नाही पोलिसाकडे, आणि जे आजारी नाहीत, आणि शिक्षण ज्यांच्या घरात आहे, ते 3 लोक सुखी आहेत. बाकी सगळे किती करोडो अब्ज असू दे दुःखीच आहेत लोक, किती असू दे. पूर्ण भारत देश खरेदी करण्याची हिंमत असणाऱ्या मुकेश अंबानीच्या पोराचं वजन कमी होत नाही, त्याला केस उगवता येत नाहीत का. पण देवाने जे दिलं आहे तो देव कधीच हे करत नाही की तुला दिलं आहे ते तुला ठेवावंच लागेल. बरोबर आहे का नाही.
तर असं आहे. आणि आपल्या वाट्याची मेहनत आपल्याला करावीच लागते जीवनात, कधी पण ती आत्ताच करायची. नंतर हातपाय चालत नाही तर बसून खायचं मजेत. रोज आपण 5,000 खर्च केला पाहिजे 60च्या नंतर, एवढं भारी भरकम व्हायचं आहे आपल्याला. आणि तुमचं कमेंट्स बघून मला प्रोत्साहन वाढतं. आणि माझं पण तुम्ही व्हिडिओ बघून मला वारंवार कमेंट करून मला मार्गदर्शन करता. माझ्या मोठ्या भगिनी, छोट्या भगिनी आणि माझी तारीफ करता. माझ्या वयाच्या भगिनी मला प्रोत्साहन देता, पुश करता, असंच बोला ताई. खूप छान छान तुमचे मी प्रत्येक कमेंट वाचते. प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत कारण खूप कमेंट असतात, पण मला खूप मज्जा वाटते आणि खूप आनंद होतो. आणि माझ्या चेहऱ्यावर निखार येतो ना, तो तुमच्या प्रेमाचा असतो, म्हणून मज्जा येते मला. आम्हाला चांगलं टापटीप राहायला आवडतं, स्वच्छता आवडते, मस्त चांगले कपडे घालून फिरायला आवडतं, मस्तपैकी कुठे चांगली जेवण भेटते ते खायला जातं, पण पैसे कमवून 8-10 दिवस भरपूर काम करायचं, एक दिवस मस्त फिरून यायचं, पिकनिकला जायचं, नवीन मैत्रिणींना जाऊन भेटायचं, त्यांच्या समस्या ऐकायच्या, त्यांच्याबरोबर मस्ती करायची, मज्जा करायची. हे सगळे माझे छंद आहेत. आपल्याला कवड्याचा छंद नाही, एवढे पैसे गोळा करून कपाटात ठेवायचे. मी पैसे कमवणार, पण त्याच्यात पण चांगली कामं करणार, तुम्हाला पण कमवून देणार. आणि तुम्ही पण माझ्याबरोबर जुळा, कारण मी आता 1.5 वर्षाने जुळलेली आहे. आणि आत्ता कुठेतरी मला ते बीज दिसायला लागलं आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना पण बोलवावा. तर मुंबईच्या सगळ्या भगिनी ह्या कामात गुंतलेल्या आहेत, ठाण्याच्या, वेगळ्या देशाच्या सगळ्या आहेत. तर तुम्ही पण तुम्हाला जरा करायचं असेल, माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर हाय पाठवा माझ्या नंबरवर आणि आनंदी राहा. काय नाही, पगार वाढलेला नाही, काही GR नाही आहे, काही शासकीय दर्जा नाही आहे, काही नाही. आणि मी पण सरकारातली बाई नाही की तुमचा आत्ताच पगार वाढवून दे. माझ्या हातात असतं तर लगेच 50-50 हजार करून टाकलं असतं तुम्हाला पटकन, पण माझ्या हातात काहीच नाही येत आहे. फक्त माझे विचार मांडते, तुमच्या वेदना मी ऐकते, माझ्या वेदना तुम्हाला सांगते. तुमच्याशी बोलले म्हणजे माझं मन मोकळं होतं आणि मी व्यक्ती आहे तर व्यक्त होते. आणि जेवढे माझ्या 10 मैत्रिणी जरी मला रिप्लाय केला, मेसेज वाचला, रिप्लाय केला, कमेंट केलं तरी मला आनंद आहे. मला काय जास्ती लोकांची हवं नाही, पण माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदत आहेत. पाऊस नाही येत आहे आणि एवढी गरमी होती इकडे, काय सांगायचं तुम्हाला. चला, ज्यांना छंद आहे, काहीतरी करायचं आहे जीवनात, प्रेमाने राहायचे, आपली स्वप्न पूर्ण करायचे आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्याच्यासाठी पैसा लागणार. ये पैसा ऐसा सबकी करेगा कैसा. पैसा पाहिजे तयानो, गांधीजी परत पाहिजेच आपल्याजवळ. आपल्याला त्याच्याशिवाय देश स्वतंत्र नाही होणार. त्या लाडक्या बहिणीचं 1500 आणि त्या दोडक्या बहिणीचं आणि खोडक्या बहिणीचं आणि हे काय पैसे आपल्याला पुरणार नाहीत. पुढे खूप महागाई होणार आहे, खूप पाऊस नाही आहे, पाणी नाही, लोक परेशान आहेत. पैसा कमवायला शिका, थोडीफार बचत करत जा, बाजूला ठेवत जा, मुलाबाळांना स्वतःसाठी ठेवत जा, स्वतःसाठी खात पीत जा, वेळेवर जेवण करा, पाणी प्या, नाश्ता करा, मस्तपैकी काहीतरी कधी हॉटेलमध्ये जाऊन चहा वगैरे मैत्रिणींबरोबर पिऊन मज्जा करत जाता यानं, बरं का. चला, धन्यवाद. आवडल्यास व्हिडिओ पुढे सगळ्यांना पाठवा आणि विसरू नका मला. मी तुमची वसीमाताई सत्य बोलत असते आणि खरीच माहिती देते. कुणी काही केलेलं नाही, काही नाही, जिथल्या तिथंच सगळं आहे. जे आपलं आहे तेच मिळालेलं आहे आणि माझा ह्याच्यावर विश्वास आहे की जो आपला आहे तो आपोआप आपल्याकडे येईल. आपल्याला त्याच्या मागे जायची गरज नाही. हे फक्त आपण वरी बसलेल्या आपल्या वरच्या महान त्याच्यात CCTV 24 तास चालू असतो, त्याचा कॅमेरा चालू असतो. लोक बिल्डिंगला, दाराला, घराला कॅमेरा लावतात, पण त्याचा कॅमेरा 24 तास सुरू आहे. त्याच्याकडे मागायचं आणि सगळ्यांनी सकारात्मक बोलायचं की शासकीय दर्जा भेटू दे, एकच होऊ दे, आमचं सगळं ऑटोमॅटिक होणार. हो, आता खूप जवळ आलो आहे आपण, तर चांगला सकारात्मक विचार करा. सगळ्यांनी मिळून बोला की आम्हाला शासकीय दर्जा भेटला, आम्ही शासकीय कर्मचारी झालो, आमचा पगार वाढला, असंच बोलायचं. पगार नाही, वेळेवर मानधन नाही, काय करायचं ताई, हे सगळं रडगाणं बंद करा. छोटी बाळं नाही, शोभत नाही. प्रॅक्टिकल व्हायला शिका. पैसा कसा कमवायचा, कुठून येतो आणि कसा येतो ते शिका. रडगाणं काही जमणार नाही. आता अशी लोकं नाहीत, लहान मुलंसुद्धा आता प्रॅक्टिकल झालेले आहेत जीवनात. आपल्याला पण प्रॅक्टिकल व्हायचं. ठीक आहे ताई, राग मानून घेऊ नका मी काय बोलले. तर राग आला तर 2 भाकरी जास्त खा, वाईट वाटलं तर 3 भाकरी खा, काय नाही होत. मज्जा येते, मज्जा जीवनात. जीवन खूप सुंदर आहे, जगून घ्यायचं. हागून नाही घ्यायचं, जगून घ्यायचं. चला, बाय बाय हा शब्द वापरल्याबरोबर. धन्यवाद तायांनो. सगळ्यांना माझ्याकडून खूप प्रेम. खूप आनंदी आहे. पैसे आलेत अकाउंटला, कमवलेत म्हणून.
तुम्ही पण कमवा, कळवा फक्त कसं कमवायचं.